आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा, तो तुमचा लाडका म्हणून त्याला काहीच बोलायचं नाही आणि मला संस्काराचे धडे देत असता. आणि हा जो थिल्लरपणा करतो त्याचं काय? काही क्लासच नाहीये मुळात. पैठणकरांचा मुलगा एका मीडच्या संसारात ढवळाढवळ करतोय. आणि यावर तुम्ही काहीही करणार नाही बाबा, बरोबर ना? बस झालं सुमित, मी काहीही चुकीचं करत नाही. हा कल्पेश खोटं वागतोय आणि मी ते प्रूव्ह करेन. सो चीप. तू का त्या मेडच्या नवऱ्याला खोटं प्रूव्ह करण्याच्या मागे लागलायस? अरे आपला क्लास काय आणि आपण कोणाच्या मागे लागलोय? तुला काहीच शेम वाटत नाही का? तू असाच या पुअर मॅरिड मेडच्या मागे लागलास ना, तर उद्या तुझ्यामुळे आपल्या कंपनीचीही रेप्युटेशन जाईल. राजनपा, तुम्हाला चालतंय हे सगळं? ऑफकोर्स त्यांना चालतं सगळं सोहा. मे बी रुद्रला फादर नाहीयेत ना, त्यामुळे पिटी वाटून चालून घेत असणार हे सगळं. हे बघ सोहा, तसं काही नाहीये. नाहीये ना, मग प्रूव्ह करा. द्या त्याला पण शिक्षा त्याच्या वागण्याची. का त्याचं स्थान आजही तेच ठेवलं बिझनेसमध्ये सांगा? तुमचं काहीही न ऐकता तो असा खुशाल उधळलाय, तरी त्याचं तेच स्थान ठेवलंय तुम्ही बिझनेसमध्ये आणि घरात सुद्धा. मी जर असं काही केलं असतं ना, तुम्ही कधीच मला हाकलून दिलं असतं बाबा. यू नो ना सुमित, या घरात आपल्यासाठी नियम वेगळे आणि रुद्रसाठी नियम वेगळे. बाबा तुम्हाला न्याय करावाच लागेल, नाहीतर मला उत्तर द्या, का काढून टाकत नाही त्याला बिझनेस मधून? सुमित, तू शांत होणार आहेस का? तुम्ही मलाच शांत करा दरवेळेस, बाकी काही करू नका. राजनबा, कमीत कमी आज तरी जे रुद्रला हवंय ते नाही, तर जे करेक्ट आहे ते करा. अहो अहो काय होतंय? बाबा उत्तर द्या, का पाठीशी घालता तुम्ही रुद्राला? सुमित बास. अरे का जीवावर उठलायस त्यांच्या? काहीच वाटत नाही का तुला? अहो काय होतंय? त्रास होतोय का बरं? काका, बाबा उत्तर टाळण्यासाठी करता काय सगळं? सुमित, अरे गप्प रहा, त्रास होतोय त्यांना. या आता आम्ही बोललो तरी त्रास होतो यांना, म्हणजे आम्ही बोलायचं सुद्धा नाही आणि यांनी सतत भेदभाव करायचा. काका कोणासोबतही भेदभाव करत नाही सुमित. मला कोणाचेही उपकार नकोय. आणि आजपासून मी पैठणकर ग्रुपमध्ये येणार नाही. आणि मी माझे सगळे शेअर्स बिट्टीच्या नावावर करतोय. वा 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 वा, माझी सोन्यासारखी पोरगी. नाही नाही, सोन्याचा अंडा देणारी कोंबडीच. मला माहित होतं
ही पोरगी एक दिवस नक्की आपल्याला पैसा मिळून देणार. आधी सिग्नलवर द्यायची, आता घरात देणार. गौरी गौरी तुला सांगतो, ही जेव्हा सिग्नलवर पुस्तकं विकायला जायची ना, सगळे खपवण्याची, सगळे. अरे स्वतःचे तर स्वतःचे, दुसऱ्याचे पण खपवायची. लय हुशार आहे आपली बिट्टी. आणि आणि तुला गंमत म्हणून सांगतो, तिथं पण खोट्या आईच्या नावावरच पैसा कमवायची. आणि इथं पण खोट्या आईच्या नावावरच कमवणार. नशीब काढलंस पोरी, नशीब काढलंस. आता तुझा बाप नुसता पैशात लोळणार आहे, नुसता लोळणार आहे. नको आहेत आम्हाला ते पैसे. नकोय तुला ते पैसे. मग तुझा तो हिरो पण जिवंत नकोय का तुला? आणि एक मिनिट, तुला कोणी सांगितलं तुला पैसे मिळणार आहेत म्हणून? मला हवाय पैसा. पैसा म्हणजे मी. मला हवाय हा पैसा. इथं काय नुसतं घर घर खेळायला आलोय का? त्या सूत्राला बरबाद करायला आलोय. हा पण त्या रुद्राचा सगळा पैसा मला मिळाल्यावर तुला जर आपल्यासोबत इश्क का काय होणार असेल ना, तर आपल्याला चालेल ना. काय आपल्याला पण कुणासोबत तरी घर घर खेळायचं का नाही? आणि त्यात तू आपली डारली. मुलगी पसंत आहे. नशीब काढलं हो माझ्या नातीने. पैसे मिळणार हे बरं झालं. आता आम्हाला पण आमचा हिस्सा द्या म्हणजे आम्ही पण खुश. करणार करणार, तुम्हाला पण खुश करणार.